नमस्कार. मी डॉक्टर गोविंद वैजवाडे, न्यूरोफिजिशियन, छत्रपती संभाजीनगर. मी स्वतःच्या JSR न्यूरो सेंटर या क्लिनिकमध्ये कार्यरत आहे. तसेच फिनिक्स हॉस्पिटल या सिडको बस स्टँडच्या जवळच्या एका न्यूरो स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आज मी आपणाशी एका विषयाविषयी बोलणार आहे. इपिलेप्सी, झटक्याचा आजार. या आजारामध्ये पेशंटला आपण नातेवाईकांना किंवा डॉक्टरला काय माहिती द्यावी की जेणेकरून डॉक्टर आपल्या आजाराचे योग्य निदान करू शकतील आणि त्याचे योग्य उपचार आपल्याला देऊ शकतील याची माहिती नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेस पेशंटचे योग्य निदान बऱ्याच व्हिजिट नंतर सुद्धा होत नाही. तर त्यामुळे जर पेशंटला किंवा रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना याची माहिती झाली की बाबा आपण काय माहिती द्यावी जेणेकरून डॉक्टरला याचं निदान करायला सोपे जाईल किंवा निदान करायला मदत होईल, तर पेशंटने की रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी आपल्याला डॉक्टरला ही माहिती सांगणे खूप जरुरी आहे की त्याला हा जो प्रकार आहे झटक्यांचा किंवा चक्करचा किंवा जे सांगता येत नाही किंवा एक्सप्लेन करता येत नाही त्याविषयीची इत्थंभूत माहिती योग्य प्रकारे डॉक्टरला दिली तर ती उपचारात मदत करते. जसे की हा प्रकार जेव्हा होतो तेव्हा नेमकं काय होतं? हातपाय वाकडे होतात, हातपाय ढिल्ले पडतात, तोंडातून फेस येतो, दातखिळी बसते का नाही बसत, डोळे उघडे असतात का बंद असतात, त्यावेळेस जीभ चावल्या गेली कधी का कपड्यात लघवी झाली कधी, मार लागून कधी टाके पडले किंवा फ्रॅक्चर झालं याच्याविषयी सुद्धा माहिती देणं जरुरी लागतं. नातेवाईकांनी किंवा जे त्याच्यासोबत रुग्णासोबत आहेत त्यांनी त्यावेळेस काय बघितलं याचं सचित्र वर्णन, जसं म्हणतो आपण एखाद्या मूवीचं डिस्क्रिप्शन, आपण स्टोरी सांगतो, ते जर सांगितलं तर त्या झटक्याचा कोणता प्रकार आहे हे समजायला अजून मदत होते. त्यासोबत अजून एक इन्स्ट्रक्शन म्हणजे याचा जर व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला जमलं तर, कारण की प्रत्येक वेळेस ते जमेलच असं नाहीये, पण जर ते जमलं तर ते डॉक्टरला बघणं आणि नातेवाईकांनी किंवा पेशंटने ती हिस्ट्री सांगणं या दोन्हीमध्ये बराच फरक पडू शकतो आणि त्यामुळे त्याचा फायदा त्याच्या उपचारात व त्या पर्यायाने त्याच्या आजाराच्या निदानामध्ये होऊ शकतो. तसेच यासोबत नातेवाईकांनी किंवा पेशंटने ही माहिती द्यावी की हे जे प्रकार आहेत ते त्याच्या फॅमिलीमध्ये कोणामध्ये रन होतात, कोणाला अशी हिस्ट्री होती याची माहिती जर दिली तर त्या आजाराचे जेनेटिक संबंध किंवा जेनेटिक इफेक्ट कोणते असतील तर त्याविषयी उपचारांची दिशा ठरवायला मदत होते. तसेच हा जो प्रकार आहे झटक्यांचा, तो पिरियड जेव्हा होतो तेव्हा नेमकं तो स्पेसिफिक कारणांमध्ये एका विशिष्ट पोझिशनमध्ये किंवा एका विशिष्ट वेळी, दिवसा, रात्री, सकाळच्या टाइमला किंवा झोपेमध्ये किंवा काही स्पेसिफिक काम करताना, जसे काही लाईटचा उजेड खूप जास्त आला, गोंगाट खूप जास्त झाला किंवा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जर येत असतील तर ते सुद्धा सांगणे खूप महत्वाचे ठरते. लक्षात ठेवा, डॉक्टर पासून काही लपू नये, पण त्यासोबतच डॉक्टरला विश्वासात घेऊन डॉक्टरला एक हे सांगणे की बाबा मला अशा प्रकारचा त्रास होतो, त्यातली छोट्यातली छोटी माहिती सुद्धा आपल्या आजाराचे निदान करायला आणि आजाराचे उपचार करायला डॉक्टरला मदतगार साबित होऊ शकते. त्यामुळे याची आपण दखल घ्यावी. थँक्यू.